तुझ्या हिताची तळमळ दया लागतया पाया तुझ्या हिताची तळमळ दया लागतया पाया जाऊ नको वाया मानवा तू जाऊ नको वाया मानवा तू जाऊ नको वाया उपकार आहे संत जनाचा मार्ग दावितो हिताचा उपकार आहे संत जनाचा मार्ग दावितो हिताचा आपण तरिता तुझ्या तारिता होईल नाश तयाचा म्हणून आपल्याला काय करायचं आहे एवढा मोठा या ठिकाणी महापूजेचा कार्यक्रम आहे उद्या महाप्रसाद आहे गावातील सर्व तरुण बांधवांनी खूप अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करतील अशीच आशा या ठिकाणी आहे म्हणून मानवा तू ए मानवा तू जाऊ नको वाया मानवा तू जाऊ नको वाया मानवा तू जाऊ नको जन्म 184 युण्या फिरता फिरता आपल्याला हा मानव जन्म मिळालेला आहे ह्या मानव जन्मामध्ये जे योग्य आहे तेच करायला पाहिजे म्हणून काय म्हणतो पहा ऐका 184 फिरता फिरता किती झाला सर बेजार 184 फिरता फिरता किती झाला बेजार सत्मार्गाचा परमार्थाचा कधी केला का विचार तरुण बांधवांनी हा आपला 40 वर्षापर्यंतचा तरुण कोणत्या मार्गावर जात आहे पण सत्मार्गाकडे काही येण्याचा विचार करत नाही सोशल मीडिया चांगल्यासाठी वापर करा चांगलंच आहे म्हणून काय म्हणतो ऐका 184 फिरता फिरता किती झाला बेजार सत्मार्गाचा परमार्थाचा कधी केला का विचार म्हणून मानवा तू तरुण बांधवांनो जाऊ नका वाया मानवा तू जाऊ नको वाया मानवा तू जाऊ नको किती आले येऊन गेले इथे फुगून पाहिले छाती माझ्यापेक्षा श्रेष्ठ या ठिकाणी भजनी मंडळ आहेत पण मी म्हणत नाही कोणी मी करतोय म्हणून परंतु काही माझ्यासारखे असतातच मीच काहीतरी आहे पण काही नाही परमार्थासमोर परमेश्वरासमोर आपण काही नाही आता मी तर उभा टाकून आहे बसल्यानंतर मला काय होईल का गॅरंटी राहिली नाही या जन्मामध्ये किती आले येऊन गेले फुगून पाहिले छाती काळ जेव्हा पैसे उरी खाऊ लागला माती जेव्हा काळ उरावर बसतो ना काही मिळत नाही दादा म्हणून मानवा तू ए मानवा तू जाऊ नको वाया मानवा तू जाऊ नको जाऊ नको वाया जाऊ नको वाया मानवा तू जाऊ नको वाया मानवा तू जाऊ नको वाया कुशाळ बाळ मने गडा रे सोड अभिमान आता सोड अभिमान याच्या पायी झाली एकेकाची झाली हो धुळदान
मानवा तू ए मानवा तू जाऊ नको वाया 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 तुझ्या इदाची तळमळतया लागतया पाया रे देवा जाऊ नको वाया मानवा तू 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 जाऊ नको तरुणपणामध्येच भजन करावं म्हातारपणामध्ये तर कोणी करतंय का म्हणजे त्यांना काही कामच नाही ना जेवायचं नामस्मरण करायचं 50 वर्ष पार झाल्याच्या लोकांना बरोबर आहे ना बाबा मग जवानीमध्ये काय करायचं तरुणपणामध्ये काय करायचं काम करता करता परमार्थ करायचं काम तर करावंच लागेल काम केल्याशिवाय पोटाला काही भेटतच नाही देवाला सुद्धा काम लागलेलं आहे आपण तर मनुष्य आहेस म्हणून भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में हाथों से उठ नहीं पाओगे खाली बसल्याच्या नंतर 50 वर्ष पार झाल्यानंतर मला पण त्रास आहे पायात राड आहे 35 वर्ष वय आहे खाली बसले तर मला बरोबर उठता येत नाही मग 50-60 वर्ष झाल्यानंतर त्यांना थोडे तर त्रास असतेच मग आम्ही कुंडलवाडीवरून इथपर्यंत आलो पाय आहेत म्हणून ना पाय आहेत म्हणून ही महापूजा अखंड महापूजा बघण्यासाठी आम्हाला इथं सौभाग्य लाभलेलं आहे म्हणून काय म्हणताय का हाथ से उठ नहीं पाओगे पाँव से चल नहीं पाओगे हात आणि पाय दोन्ही काम करायला गेले नाही बघत असलं काय म्हणून काय म्हणतं ह्या वयातच परमार्थ करायचं भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है आँख से दिख नहीं पाएगा वयानुसार प्रत्येकाला असतेच काय नाही का आंखों से दिख नहीं पाएगा कान से सुन नहीं पाएगा मग काय करायचं वयात असतानाच करायचं कान से सुन नहीं पाओगे भजन कर मस्त जवानी में भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है शेवटची एक धुमाळी घेतो माझी जागा घेतो सांगड बांधा हो भक्तीची दत्त प्रभू नामाची सांगड बांधा हो भक्तीची दत्त गुरु नामाची